नमस्कार दोस्तों, मैं राजेंद्र कुमार। जैसा आप सामने यहाँ पर कई क्रीम के पत्रकार आपको दिखाई दे रहे होंगे और ये वो पत्रकार हैं जो समाज के अंदर एक दर्पण दिखाने का काम करते हैं। आज यहाँ पर कई महाराष्ट्र के पत्रकार, हम सीधा आज पत्रकारों से बातचीत करेंगे। महाराष्ट्र की पत्रकारिता क्या हमारे समाज को संदेश देती है और क्या क्या जिम्मेदारी। सबसे बड़ी बात मैं आपको जो बताने वाला हूँ, पत्रकार जो है कभी छोटा और बड़ा नहीं होता। सबसे ज्यादा पत्रकारों का अपना क्या एक्सपीरियंस होता है। यहाँ पर वो पत्रकार है जिन्होंने काफी लंबा समय जो है पत्रकारिता में गुजार दिया। तो आइए आज हम सीधे बातचीत करेंगे पत्रकारों का क्या क्या दायित्व है। जैसे आप सामने यहाँ पर कई पत्रकारों के आप क्रीम को देख रहे होंगे। हर पत्रकार की अपनी एक परिभाषा है, अपना एक संदेश है। तो आइए आज हम सीधे बातचीत करते हैं। भाई साहब नमस्कार। नमस्कार। कैसे हो सर? और ठीक है। सबसे बढ़िया। आप महाराष्ट्र की पत्रकारिता से काफी लंबे समय से जुड़े हो। हाँ। क्या क्या कहना चाहेंगे? आप एक प्रेसिडेंट भी हैं, अध्यक्ष भी हैं, तो हाँ। क्या कहना चाहेंगे? पत्रकारों का क्या दायित्व होना चाहिए? आज की युवा पीढ़ी जो पत्रकारिता के अंदर आ रही है, उनके लिए क्या संदेश है? कैसा दायित्व निभाना चाहिए? महाराष्ट्राची पत्रकारिता महात्मा गांधी पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि ही जी पत्रकारिता खऱ्या अर्थाने झाली ती समाजाच्या सोशल डेव्हलपमेंटसाठी झाली। पण अलीकडच्या पत्रकारितेचं जर अनालिसिस करायचं म्हटलं तर आजची पत्रकारिता वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर आज आपल्याला प्रवाहित होताना दिसते आहे। पण ती सोशल मीडियासाठी आणि सोशल मीडियासाठी स्वतःला घेऊन अनुभवून जर जगायला लागली तर खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं लेखन थांबलं जाईल। हे असं न होता आपल्या पत्रकारितेमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी ह्या विषयावर अनालिसिस आर्टिकल, अनालिसिस पत्रकारिता होणे फार गरजेचं आहे। केवळ पैसा मिळवणे हे जर पत्रकारितेचं उद्दिष्ट राहिलं तर साध्य आपल्याला फारसं होणार नाही। म्हणून पत्रकारितेमध्ये गेली 15 वर्ष आणि मी माझ्या कॉलेज जीवनापासून लिहित आलेलो आहे। मी पत्रकारितेमध्ये बीजे, एमजे, एमफिल पास आउट पत्रकार असलो तरी मला पत्रकारितेमध्ये जे अनुभव आला तो इतका आहे की पत्रकारितेच्या जे संभावना आहे ती खऱ्या अर्थाने समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी उपयोगाला येते की नाही हा अगदी वादाचा विषय होऊन बसलेला आहे। म्हणून पत्रकारितेना आताच्या सध्याच्या युगामध्ये जर खऱ्या अर्थानं समाजाच्या समाधानासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या एकूण प्रवास समृद्ध करण्यासाठी जर झटायचं असेल तर आपल्या पत्रकारितेमध्ये आपण समाजाला केंद्रबिंदू ठेवून, माणूस केंद्रबिंदू ठेवून लेखन केलं पाहिजे, ना की पैसा केंद्रबिंदू ठेवून लेखन झालं पाहिजे। हा विषय असल्यामुळे आपल्या पत्रकारितेपुढे आता फार मोठं आव्हान आहे। या पत्रकारितेचं आव्हान पेलण्यासाठी माझ्यासोबत आलेले आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील माझे 20 पत्रकार आपल्याकडे कार्यरत आहेत। तर हे 20 पत्रकार आपले वयोमान किंवा आपलं कार्यकाल कमी न मानता ते सातत्याने आपल्या लेखणीने आपल्या पत्रकारितेमध्ये लिहित आहेत। ह्याचा मला अभिमान आहे। अनुभव मासिक सारखं एक मासिक महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतं याचाही मला एडिटर म्हणून अभिमान आहे। खऱ्या अर्थानं ही पत्रकारिता जी आपण सामाजिक अनुषंगाने लिहिली गेलेली आहे, ह्या पत्रकारितेचा खऱ्या अर्थानं इतर पत्रकारांनी विचार करायला पाहिजे की जेणेकरून समाजाच्या विकासामध्ये आपलं फार मोठं योगदान राहील। अच्छा, जैसे आपने अभी कहा है पत्रकारिता के उसमें जो है पत्रकारिता ठीक है, नैतिकता होनी चाहिए, सारी चीज होनी चाहिए, लेकिन पत्रकारों का तो भी तो अपना एक घर होता है, अपना एक समाज होता है। तो पत्रकार भी तो ये चाहता है कि भाई उसका भी कोई साधन बने जो है, जबकि वो पूरे सुबह से शाम तक जो है लोगों की सेवा में समर्पित रहता है। क्या आपको नहीं लगता है कि पत्रकारों के लिए भी एक आयोग बनना चाहिए? अगदी बरोबर। पत्रकारांच्यासाठी आर्थिक नियोजन करणारं सुद्धा आयोग निश्चितपणे बनलं पाहिजे। कारण समाजासाठी 24 तास वेळ देणारा हा पत्रकार नावाचा घटक की ज्याला लोकशाहीमध्ये चौथा काम म्हटलं जातं, या खांबाला जर जगवायचं असेल तर शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा फार मोठा विचार केला पाहिजे। कारण शेवटी सैन्य कोणत्याही भावनेवर चालणार नाही, ते पोटावर चालेल। किंबहुना ही पत्रकारिता आज विकली का जाते याचा सुद्धा प्रशासनाने विचार करायला पाहिजे, लोकांनीही सुद्धा विचार केला पाहिजे। फक्त लोकांना पत्रकार विकले जातात असं म्हणण्याचा काही अधिकार नाही। कारण लोकांनी सुद्धा येणारी सर्व पब्लिकेशन असतील, सर्व माध्यम असतील, सर्व पत्रकार असतील, यांच्या जगण्यासाठी सुद्धा माध्यम लोकांनीच उभा केलं पाहिजे। कारण पत्रकारितेमध्ये चौथा खांब लोकशाहीमध्ये का ठेवला गेला की तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे, यामध्ये आपल्याला पगार दिला जात नाही किंवा पेन्शन दिली जात नाही। अशा वेळी या पत्रकाराला जगवण्याचं काम खऱ्या अर्थ भारतीय समाजाचं आहे आणि भारतीय समाज खऱ्या अर्थानं जागृत असेल तरच पत्रकार जागृत राहणार आहे, तरच पत्रकार खऱ्या अर्थाने जगणार आहे। आणि तो जर इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर पत्रकारांना दुसऱ्या राजकीय गोष्टीमध्ये आर्थिक व्यवहार करून पत्रकारिता करण्याची काही गरज भासणार नाहीये। पण
मूलतः असा आहे की लोक फक्त वाचतात, बघतात, लांबूनच बघतात, पण खऱ्या अर्थाने पत्रकारितेमध्ये लोकांनी सुद्धा आर्थिक सहभाग घेतला पाहिजे आणि त्या लोकांचे सुद्धा संसार किंवा त्यांचे सुद्धा फॅमिली बॅकग्राऊंड उंचवण्यासाठी यानी कि मजबूत होना चाहिए। मजबूत होने के लिए लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। एक बार अपना परिचय देना चाहेंगे? मी मिलिंद प्रधान, मासिक अनुभव संपादक, गारगोटी, कोल्हापूर, महाराष्ट्र। आप क्या कहना चाहेंगे, क्या नाम है आपका? माझे नाव भीमराव धर्मवीर, मी अनुभवचा फोटोग्राफर म्हणून काम करतो त्यांच्याकडून। फोटोग्राफरी में फोटोग्राफर फोटोग्राफरी का भी एक अपनी कला होती है। फोटोग्राफरी को किस तरीके से, पहले आपको याद होगा प्रिंट मीडिया में फोटोग्राफर का अपना एक महत्व होया करता था, बहुत बढ़िया, जो जितना क्लोजअप उठाया करता था। क्या आज की जो पीढ़ी है उसको भी अच्छा कुछ सीखना चाहिए? सीखना चाहिए, लेकिन जो अभी जो पीढ़ी है, जो सच्चा होता है वो नहीं देता है, जो सच्चा नहीं वो ये न्यूज में देता है। हमारा एक ही मत है, जो तुम सच्चा है यही दे दो। जो सच है वही दो। सर, आप क्या कहना चाहेंगे अपने जीवन के तजर्बे पर? हा, हे अनुभव मासिकाच्या संबंधातनं जे राजकीय पेपरमध्ये जे राजकीय बातम्या दिलेल्या जातात न देता तर सर्वसामान्य कृषी, औद्योगिक अशा म्हणजे सर्वसामान्य गरीब लोकांसाठी सुद्धा या मासिकानं आणि हिने हे करायला पाहिजे। पेपरवाल्यांनी सुद्धा जे अनेक पेपर आहेत त्यांनी राजकीय बातम्या न देता त्यासाठी कृषी ह्याच्यात गरीब आणि ह्याच्यासाठी सर्वसामान्य विकलांग लेख आहेत त्यासाठी सुद्धा या मीडियाने हे करायला पाहिजे आणि वर्तमानपत्राने हे करायला पाहिजे। अनुभव मासिक जे आहे ते सर्वसामान्य आणि गरिबासाठी आणि ह्याच्यासाठी हे करताय, त्यांनी पैशासाठी हे केलेलं नाही। त्याचने अनुभव मासिकाचं जो प्रभाव आहे तो गरिबासाठी आणि सर्वसामान्य आणि कृषी सर्व बातम्यासाठी प्रसिद्ध केलं जाते, त्याला मला अभिमान वाटतो। तो साथियों, जिस तरीके से आपको बता रहे हैं कि अनुभव जो पत्रिका है वो पूरे महाराष्ट्र के अंदर एक समाज को जो दलित पिछड़े वर्ग के जो आदमी होते हैं उनकी आवाज को उठाने का काम करते हैं। जैसे कि डॉक्टर भीमराव अंबेडकर ने भी दलित समाज को, पिछड़े और लोगों को उठाने की बात कही है। तो आइए सर से भी बात करेंगे। सर, क्या कहना चाहेंगे? अपना जीवन का एक तजुर्बा, आपका बहुत लंबा इतिहास है, तो आज आप क्या कहना चाहेंगे? हम आपसे भी और भी बातचीत करेंगे। सर, क्या कहना चाहेंगे आप लोग? डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी जसं अगदी मागास वर्गातून येऊन संपूर्ण देशाची राज्यघटना लिहिण्याचं काम केलं आणि अगदी तसंच ह्या अनुभव मासिकाचे आमचे जे एडिटर आहेत हे सुद्धा अगदी पुराण काळातील नारद असू देत किंवा महाभारतातला संजय असू देत, ते जशा पद्धतीनं अगदी योग्य पद्धतीनं बातम्या अगदी निवडून आणि आहे जे आपण पाहिलंय तेच अगदी जसं ते शोधून काढत होते आणि तसंच समाजापुढे त्यांनी सगळ्या